व्यावसायिक गोल्फ आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवत इंडो गोल्फ प्रीमियर लीगमधील IGPL सध्या अव्वल क्रमांकावर असलेल्या ATI मुंबई गरुडा GC आणि द पुणा क्लब लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कॅडी वेलफेअर गोल्फ चॅम्पियनशिप 2026चे आयोजन करण्यात आले आहे. 22 व 23 ऑगस्ट रोजी द पुणा क्लब गोल्फ कोर्स येरवडा येथे हा 2 दिवसीय उपक्रम होत आहे. या उपक्रमातून कॅडींच्या मुलांच्या सर्वांगीण शिक्षणासाठी निधी उभारण्यात येत असून सुमारे 80 कॅडी कुटुंबांतील मुलांना शिक्षणासाठी दीर्घकालीन मदत मिळणार आहे. या सामाजिक उपक्रमासाठी मुदिता फाउंडेशन हे चॅरिटी पार्टनर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोल्फपटूंकडून ज्युनियर क्लिनिक. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात ATRI मुंबई गरुडात संघातील सर्व व्यावसायिक गोल्फपटूंनी ज्युनियर गोल्फपटू आणि क्लब सदस्यांसाठी विशेष प्रशिक्षण क्लिनिक घेतले. यामध्ये ऑलिम्पियन गोल्फपटू उदयन माने, 2 वेळा IGPL लेग विजेता अमन राज, एशियन टूर व्यावसायिक गोल्फपटू आदिल बेदी आणि युवा प्रतिभावान तुषार पन्नू यांनी मार्गदर्शन केले. रविवारी 23 ऑगस्ट रोजी मुख्य चॅरिटी गोल्फ स्पर्धा होणार असून तब्बल 200 गोल्फपटू टीम स्क्रॅम्बल पद्धतीने सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघात 3 हौशी खेळाडू आणि 1 व्यावसायिक खेळाडू असणार आहे. 80 मुलांच्या शिक्षणाला मिळणार दीर्घकालीन आधार. द पुणा क्लब गोल्फ कोर्स येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या उपक्रमामागील सामाजिक उद्देश स्पष्ट करण्यात आला. मी इंद्रनील मुजगुले, व्हाइस प्रेसिडेंट पुणा क्लब. Today, for the first time in this history of our club, we are having a caddy welfare tournament where we are going to be raising money for caddies' education, for caddies' children's education, and this education is going to be this fund is going to be taking care of their education right from their kindergarten till they graduate. This is an excellent initiative taken care by Rajiv Datar and Ikram Khan, and for Pune Club, we are very proud to be a part and associated of this great initiative. या इनिशिएटिव्हमुळे आपल्याला पुण्यामधल्या कॅडींच्या मुलांना शिक्षण मिळणार आहे, अगदी किंडरगार्टनपासून ते इंजिनिअरिंग आणि मेडिकलपर्यंत. ही सोय ह्या पॉसिबल झालेली आहे राजीव दातार आणि इक्रम खान यांच्या मदतीने आणि यांच्या इनिशिएटिव्हमुळे. आणि पुणा क्लब ह्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करत आहे, ह्याच्यामध्ये मला खूप अभिमान वाटतो. थँक्यू. आहे ते गोल्फमुळे, आणि ह्या क्लबबरोबर माझं आता मी 96 पासून गोल्फ करतोय. सो पुणा क्लब हॅज बीन अ व्हेरी एक मोठा फॅक्टर माझ्या लाईफमध्ये. माझं इक्रम खान बरोबर पण मी 96मध्ये भेटलो आहे, आणि तेव्हापासून आम्ही जवळचे आहेत, आणि मी त्यांचं भरपूर काम बघितलं आहे सगळीकडे करताना. आणि कॅडी वेलफेअरमध्ये आज 25 वर्ष त्यांच्यावर राहून एवढं गोष्ट आहे, आय हॅव ग्रोन अप विथ देम. सो एक अशी आपुलकी वाटते आपल्याला की त्यांचा पण चांगला उद्धार व्हावा कुशानं कुशा. आणि जेव्हा इक्रम खान साहेबांनी म्हटलं की आपल्याला असं असं करायचं आहे, तर मी माझ्या कंपनीच्या यांना विचारलं की आपण ह्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकतो का. तर ते म्हणले नक्कीच, आणि तेव्हापासून हे चालू झालं, आणि आता हा इफेक्ट मोठा होताना बघतोय. आणि मामूची विजन आहे, त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्यावर नेहमीच उभे राहणार. पण ही विजन आता मोठे होणार आहे, आणि पुढे जाऊन भरपूर गोष्ट करू शकू आम्ही ह्या माध्यमातून, त्याच्यामध्ये त्यांचा उद्धार होईल. उसमें एक thought was that if the members start paying, so we took 6,000 from a team, so 50 teams we got 3 lakh rupees. So the urgency to collect money for education was once we started to know that these boys, youngsters are becoming criminals. Earlier the caddies were into crime. So now once the children started becoming criminals, the local police called me up. They said this 4-5 boys we have arrested and they're taking your name that we worked over here. So then we intervened, and then I thought this will become very serious because it's a housebreaking case. So I had to bail them out, but definitely I thought these boys have to be educated. So they had left school, those boys. And they were into drugs also. That is very scary. So the parents, we got them sorted out, but the children was a big problem. So that kept me worrying, so I spoke to everyone, Indranil, Jay, Rajiv, Gigi, all of us, and with their support only we could do all this.